35 दिवसात 1 लाख कमवण्याचं ठरवलं होतं, पण काही चुकीच्या पद्धतीने सुरुवात केली आणि मला त्यातून खूप काही शिकायला मिळालं. दिवसांपूर्वी मी एक मोठं ठरवलं होतं की 35 दिवसांमध्ये 1 लाख रुपये कमवायचं, पण त्यामागे पॉवरफुल बिझनेस तसा होता, ड्रॉप शिपिंग. खरी चूक माझी इथे झाली की मी बिना माहिती बिना रिसर्च करता डायरेक्ट चॅलेंज सुरू केले व तिथे माझे 3 ते 4 दिवस फक्त ड्रॉप शिपिंग हे काय असतं समजून घेण्यातच गेले. त्यात मला वेबसाईट कशी बनवायची, प्रोडक्ट कसे निवडायचे आणि कोडिंग मधला तर गचा मही कळत नव्हता. तरी सुद्धा मी 2 ते 3 दिवस घालून एक वेबसाईट डिझाईन केली होती. आता मी एक प्रोडक्ट निवडला, एक चायनाचा सप्लायर मिळाला आणि त्या सप्लायरनं माझ्यावर 3 ते 4 हजाराचा स्कॅम केला. म्हणजे तिथे 3 ते 4 हजार गेले, पण अनुभव मात्र मला लय मोठा मिळाला. एवढं सगळं करायचं म्हणलं असल्या गोष्टी होतच राहतात, ह्याचं काय नाही सोडा. आता माझ्याकडे वेबसाईट होता, प्रोडक्ट होता, पण एका गोष्टीची कमी होती, ती म्हणजे मार्केटिंगसाठी पैसे. तर सगळ्यात मोठा चढ म्हणजे माझ्यासाठी हा होता की मला स्टार्टिंगला 5 ते 10 हजार रुपये लागणार होते. तर मला कळाले की ऑनलाईन बिझनेस मध्ये पैसे मिळतात, पण त्यासाठी इन्व्हेस्ट पण लागते. हे सगळ्या गोष्टी होस तर माझे 15 दिवस असेच निघून गेले. पण मी तेव्हा एक निर्णय घेतला, जर माझ्याकडे ड्रॉप शिपिंग साठी पैसे नाही, मी माझ्या हातातील एकमेव पॉवरफुल स्किल वापरून म्हणजे व्हिडिओ एडिटिंग करून पैसे कमवणार. आता माझा फोकस एकदम क्लिअर आहे, रोज एक व्हिडिओ एडिटिंग करणार, क्लायंट साठी काम करणार आणि त्यातून मी पैसे कमवणार. आता हा सगळा प्रवास मी ब्लॉगिंग मध्ये दाखवणार आहे. आणि हा, याआधी पण मी ब्लॉगिंग करायचो, गावातील ब्लॉग, सिनेमॅटिक व्हिडिओ, आणि त्या व्हिडिओला मला लाखोच व्ह्यूज असायच्या, पण त्यामध्ये टाइम वेस्ट, फालतू टाइम, हे सगळ्या गोष्टी मला आवडत नव्हत्या आणि त्यात मला 1 रुपया मिळत नव्हता. त्यामुळे मी लगेच ते बंद करून टाकले. तुम्ही पण 0 पासून सुरुवात करता तर हा चॅनल फक्त तुमच्यासाठी. यामध्ये मी सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. क्लायंट कुठून येतात, एका क्लायंट कडून किती पैसे मिळतात, सिक्रेट एडिटिंग, सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. व्हिडिओ उद्याच्या ब्लॉग मध्ये डायरेक्ट क्लायंट सोबत.